रामराम भावांनो. काल आपण सागरला भेटून लागलो तर आपल्या रस्त्याला. मग काय, आलो इथं उमराळ्याच्या थोडं पुढं. इथं आहे ना एक 16 टायर पलटी झाला होता. तो क्रेनने काढायचं काम चालू होतं. काय गाड्या आहे पलटी बिलटी झाल्या ना, मालकाला लई त्रास होऊन जातो डोक्याला. उमराळ्यामधून निघाल्यावर मी आलो डायरेक्ट हायवेला आल्यावर आहे ना, टोल नाका पास केला नवसारीचा आणि आलो डायरेक्ट सुरतला रात्री एवढ्या लक्झऱ्या राहता, या नेमक्या जात्या कुठं तेच समजत नाही. बरं, सगळ्या लक्झरी सुरतला येत्या कशाला हेही कळत नाही. तुम्हाला वाटत असेल लक्झरीमध्ये शीटं सोडून दुसरं काय बसणार आहे, पण मग एवढी शीटं सुरतलाच का बरं येते, दुसरीकडे का बरं जाती नाही, हाही एक लई मोठा प्रश्न आहे. मग काय, तिथून आलो डायरेक्ट कर्जनचा टोल नाका पास केला आणि आलो डायरेक्ट एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर. नॉनस्टॉप एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर आल्यावर म्हटलं आता आहे ना इथं पहिले आपण चहा पिऊ. आलो मी या दुकानावर. इथं एक चहा घेतला, बिस्किट पुडा घेतला एक आणि खाल्ला. म्हटलं कसं आहे, परत इथून काय आपल्याला कुठं थांबायचं नाही, डायरेक्ट पालमपूरलाच जाऊ. चहा पिऊन झाल्यावर मी लागलो अहमदाबाद हायवेला. सोबत आहे ना मी एक लसूण शेव घेऊन ठेवली होती. म्हटलं चला, गाडी तर चालू आहे, रस्ता आहे थोडा मोकळा आहे, शेव खाऊन घेऊ. मग काय, तिथून आलो डायरेक्ट अहमदाबादच्या एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर. टोल नाका पास केला. आता मला जायचं होतं गांधीनगर म्हैसाणा मार्गी पालमपूर. अहमदाबादमध्ये पोचता मला झाली पाठ. मग काय, लागलं पालमपूरच्या रोडला लागल्यावर इथले रस्ते ना एवढे क्वालिटी का गाडी चालवायला एकदम मजा येते. एकदम भारी रस्ते आणि एकदम मोठे रस्ते. म्हैसाण्यावरून आलो डायरेक्ट मग पालमपूरला. आपल्याला ना हे बाई समोर दिसतंय का, इथंच आपल्याला गाडी खाली करायची. मला वाटलं होतं हे पॅनल कंपनीचे असतील, पण याचं आहे ना हे सेपरेट गोडाऊन होतं आणि एकदम मोकाट. तिथं काही घेणं देणं नाही, वॉचमॅन नाही, काही नाही, कोणी नाही. म्हटलं चला जाऊ द्या, आता आपण आहे थोडंसं फ्रेश होऊन घेऊ. दात घासून तोंड वगैरे धुवून मी आलो गाडीत. म्हटलं चला आपण आहे ना घरून डब्बा आणलाय, आता तो डब्बा खाऊ. म्हणजे कसं थोडा वेळ झोपता तरी येईल आणि झोपही लागल. डब्बा काढला आणि डब्याला होती भेंडीची भाजी आणि पोळी, थोडंसं मिरचीचा ठेचा होता. मग मस्त जेवण केलं. सोबत तर कोणीच नव्हतं कारण आज मी एकटाच येईल होतो. म्हटलं चला आता काय आपल्यासोबत तर कोणी नाही, घेऊ खाऊन आपणच. जेवण करून झाल्यावर घेतलं गाडीत झोपून. चला आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गाडी कशी खाली झाली हे उद्याच पाहू. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.